हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत केमिस्ट्री क्लास 12 युनिट नंबर फर्स्ट. टायटल आहे सॉलिड स्टेट. ओके, तर आपल्याला सॉलिड स्टेट बघण्याच्या अगोदर आपल्याला 11th स्टँडर्डचं जे मॅटर आहे, जे आपण 11th स्टँडर्डमध्ये मॅटर शिकलेलो तर ते आठवावे लागेल. तर मॅटर म्हणजे काय? मॅटरचे दोन टाईप्समध्ये क्लासिफिकेशन होतं, फिजिकल स्टेट आणि केमिकल स्टेट. तर फिजिकल स्टेटचे 3 टाईप्स पडतात, गॅस, लिक्विड आणि सॉलिड. तर हे जे सॉलिड आहे ते आत्ता आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, तर सॉलिड स्टेट म्हणजे काय? सॉलिड स्टेट, सपोज आता आपण एखादा सॉलिडचा तुकडा घेतला. ओके, त्याचे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात, हे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे सॉलिडचे, ते एकदम पॅक्ड असतात. त्याच्यामध्ये थोडासा पण स्पेस नसतो, थोडाही स्पेस नसतो. ओके, परत यामध्ये सॉलिड स्टेटची जी जो व्हॅल्यूम आहे, शेप आहे, तो एकदम डेफिनेट असतो, त्याचा मास डेफिनेट असतो. ओके, तर आपण त्याची डेफिनेशन बघूया. तर ही डेफिनेशन आहे ती लिहून घ्या. सॉलिड्स आर द केमिकल सबस्टन्स विच आर कॅरेक्टराइज बाय डिफाईन शेप अँड व्हॉल्यूम, रिजिडिटी, हाय डेन्सिटी, लो कॉम्प्रेसिबिलिटी. ओके, द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, त्याचे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत, आत्ता मी सांगितलं तसं ॲटम्स, मॉलिक्युल्स और आयन्स, हे आर क्लोजली पॅक्ड अँड हेल्ड टुगेदर बाय स्ट्रॉंग इंटर पार्टिकल फोर्सेस. त्याचा इंटर पार्टिकल फोर्सेस हा एकदम स्ट्रॉंग असतो, म्हणजे ते एकदम असा घट्ट असतो. आपण एक्झाम्पल घेऊया. समजा म्हणजे कोणताही सॉलिडचा तुकडा घेतला, जर त्याला आपण टच केलं किंवा काही केलं, समजा सपोज हा पेन आहे, याला आपण असं फोर्सने दाबलं तरी त्याच्यावरती काहीच इफेक्ट होत नाही, त्याचा शेप हा जशाला तसाच राहतो. ओके, तर त्यानंतर आपण बघूया टाईप्स ऑफ सॉलिड्स. ओके, तर देर आर 2 टाईप्स ऑफ सॉलिड, नेमली क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. ओके, तर आपण बघूया क्रिस्टलाइन सॉलिड. तर क्रिस्टलाइन सॉलिडचं एक्झाम्पल आहे कॉर्ड्स, त्यानंतर NaCl. तर क्रिस्टलाइन सॉलिडचं जे NaCl एक्झाम्पल आहेत, आपण इथे एक क्यूब काढूया. सेकंड एक्झाम्पल NaCl. तर इथं आपण NaClचा एक, मी तुम्हाला सांगते, एक क्यूब तयार करूया. ओके, जो हा क्यूब आहे, तर या क्यूबवरती NAच्या नंतर Clच्या नंतर NAच्या नंतर परत Cl, असं त्याचं अल्टरनेटिंग रिपीटिंग होतं, त्यामुळेच त्याला क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणतात. ओके, आणि तसंच अमॉर्फसचं एक्झाम्पल आहे ग्लास. इथे एचा अर्थ असा होतो, हा लॅटिन भाषेमध्ये घेतलेला शब्द आहे. एचा अर्थ इथे असा होतो नाही, आणि मॉर्फसचा अर्थ म्हणजे इथे असा होतो शेप नसलेला, म्हणजेच हा सिडो सॉलिड किंवा फाल्स सॉलिड असं म्हणतात त्याला. ओके, आणि क्रिस्टलाइन सॉलिडला ट्रू सॉलिड्स असं म्हणतात. त्याच्यानंतर त्याची ऑर्डर ही लॉंग रेंजमध्ये असते. क्रिस्टलाइन सॉलिडची ऑर्डर ही लॉंग रेंजमध्ये असते, तर अमॉर्फस सॉलिडची ऑर्डर रेंज ही शॉर्टर रेंजमध्ये असतं. क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट हा शार्प असतो, आणि अमॉर्फस सॉलिडमध्ये त्याचा मेल्टिंग पॉईंट हा शार्प नसतो. दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. ओके, त्यानंतर ऑल क्युबिक स्ट्रक्चर्स आर अनआयसोट्रॉपिक. याचे जे याचे जे स्ट्रक्चर असतात, क्युबिक स्ट्रक्चर, ते अनआयसोट्रॉपिक असतात, आणि याचे आयसोट्रॉपिक असतात. तर इथे आयसोट्रॉपिकचा अर्थ असा होतो की इथे आयसो म्हणजे इथे सेम, याचा अर्थ इथं सेम असा होतो. ओके, तर जे याचे हे असतात फिजिकल प्रॉपर्टीज असते, अमॉर्फसची फिजिकल प्रॉपर्टी जी असते ती सेम असते, म्हणून त्याला आयसोट्रॉपिक असं म्हणतात. आणि क्रिस्टलाइनची फिजिकल प्रॉपर्टी सेम नसते, म्हणून त्याला क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणतात. ओके, तर धिस इज द टाईप्स ऑफ सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. ओके, नोट्स लिहून घ्या.
त्यानंतर आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन. आता आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, तर क्रिस्टलाइन सॉलिड्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू 4 कॅटेगरीज. फर्स्ट इज मॉलिक्युलर क्रिस्टल, सेकंड वन इज आयोनिक क्रिस्टल, थर्ड मेटॅलिक क्रिस्टल आणि लास्ट वन कोव्हॅलेंट क्रिस्टल्स. त्याला आपण नेटवर्क क्रिस्टल असं सुद्धा म्हणतो. ओके, तर मॉलिक्युलर क्रिस्टल आपल्याला बघायचं आहे. मॉलिक्युलर क्रिस्टल याला मॉलिक्युलर क्रिस्टल का म्हणतात, तर यामध्ये मॉलिक्युल्स बनवता येते आपल्याला. तर कोणते कोणते ॲटम, कोणते कोणते म्हणजे एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. Cl आणि परत Cl, क्लोरीनचं आपल्याला मॉलिक्यूल बनवता येते. आणि नंतर H2O, H आणि H, हे त्याचं एक्झाम्पल आहे. ओके, त्यानंतर आपण बघूया मॉलिक्युलर क्रिस्टलचे टाईप्स. फर्स्ट इज पोलार बॉन्डिंग, सेकंड नॉन पोलार बॉन्डिंग आणि हायड्रोजन बॉन्डिंग. तर पोलार बॉन्डिंगमध्ये जे पोल्स असतात ते इम्बॅलन्स क्रिएट होतात. त्याचे चार्जेस जे आहेत ते इम्बॅलन्स क्रिएट होतात. म्हणजे आपण एक्झाम्पल घेऊया हायड्रोजन, HCl घेऊया. तर जे Clची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते ती हायड्रोजनपेक्षा जास्त असते. तर हा हायड्रोजन त्याचा इलेक्ट्रॉन इकडे ओढतो. इकडे ओढल्यामुळे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो आणि यावरती हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो. तर या प्रोसिजरला आपण पोलार बॉन्डिंग असं म्हणतो. ओके, त्यानंतर नॉन पोलार बॉन्डिंग. नॉन पोलार बॉन्डिंगचं घ्यायचं म्हटलं तर याच्यावर कुठलाही प्रकारचा चार्जेस नसतो. चार्जेस इम्बॅलन्स क्रिएट होत नाही किंवा त्याच्यावरती चार्जेसच नसतो. त्याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे H2 आणि Cl2, हायड्रोजन. ओके, त्यानंतर हायड्रोजन बॉन्डिंग. तर हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये वॉटर हा हायड्रोजन बॉन्डच्या थ्रू मॉलिक्यूल बनवतो. तर बेस्ट एक्झाम्पल हेच आहे त्याचं, वॉटर. या तिन्हींमध्ये जे पोलार बॉन्डिंग, नॉन पोलार बॉन्डिंग आणि हायड्रोजन बॉन्डिंग आहेत, तर त्या तिघांमध्ये कंडक्टिव्हिटी एकदम लो असते. ओके, त्यानंतर आपण बघूया आयनिक क्रिस्टल. तर आयनिक क्रिस्टलचं एक्झाम्पल आहे NaCl. तर इथे Cl इलेक्ट्रॉन गेन करतो आणि Na हा इलेक्ट्रॉन लूज करतो. तर याच प्रोसिजरला आपण आयनिक क्रिस्टल असं म्हणतो. त्यानंतर मेटॅलिक क्रिस्टल हा इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करतात. त्याला आपण जे इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करतात त्याला आपण मेटल्स असं म्हणतो, मेटल्स. ओके, आणि जो स्वतःच्या इलेक्ट्रॉन्स लूज झाल्यानंतर जेव्हा तो स्वतःच बॉन्डिंग तयार करतो त्याला आपण मेटॅलिक असं म्हणतो. ओके, तर त्याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटल्यानंतर आयन आणि कॉपर हे 2 एक्झाम्पल त्याचे आहेत. त्यानंतर आपण बघूया कोव्हॅलेंट क्रिस्टल किंवा नेटवर्क क्रिस्टल. तर याचं जे नॉन मेटल्स असतात ते सगळे कोव्हॅलेंट क्रिस्टल्स असतात. ओके, तर याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर डायमंडच्या sp3 हायब्रिडायझेशन होऊन, डायमंडचं जे sp3 हायब्रिडायझेशन होऊन आपण कोव्हॅलेंट बॉन्डिंग तयार होतं. तर अशा प्रकारे आपलं क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन आहे. तर क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन हे 4 टाईप्समध्ये होतं. फर्स्टली मॉलिक्युलर क्रिस्टल, आयनिक क्रिस्टल, मेटॅलिक क्रिस्टल आणि कोव्हॅलेंट क्रिस्टल. मॉलिक्युलर क्रिस्टलचे टाईप्स पोलार बॉन्डिंग, नॉन पोलार बॉन्डिंग आणि हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, त्यानंतर आपण बघूया सेल. तर युनिट सेलची आपण सुरुवातीला डेफिनेशन बघूया. डेफिनेशन लिहून घ्या तुम्ही. डेफिनेशन आहे द स्मॉलेस्ट जॉमेट्रिकल पोर्शन ऑफ द क्रिस्टल लॅटाइक विच कॅन बी यूज्ड ॲज रिपिटेटिव्ह युनिट टू बिल्ड अप द होल क्रिस्टल इज कॉल्ड ॲज युनिट सेल. तर ते कसं आपण बघूया. इथे एक क्यूब तयार केलेला आहे. तर हे क्यूबचे हे जे पॉईंट्स आहेत, या पॉईंट्सला आपण लॅटाइक म्हणू. त्याला लॅटाइक असं म्हणतात. आणि जे
हे बाजूचा स्पेस जो आहे या स्पेसला आपण 1 युनिट सेल असं म्हणू. वन युनिट सेल याला म्हणतात. ओके. त्यानंतर आपण जे ब्रॅवाइस लॅटाईसचे जे एजेस आणि अँगल्स आहेत ते कसे बघायचे तर ते बघूया. तर हा इथे क्यूब आहेत. या क्यूबवरती जे हे इथे जे आहेत याला आपण या क्यूबला आपण इथे ए नाव देऊया. ए, इथे बी आणि इथे सी. हे जे एजेस आहेत याला आपण एजेस असं म्हणतो. ए, बी आणि सी हे एजेस आहेत. ओके. कोणते कोणते एजेस आहेत? ए, बी आणि सी. त्यानंतर जे इथे अँगल्स तयार होतात हे जे अँगल्स आहेत तर या अँगल्सला आपण अल्फा नाव देऊया. इथे अल्फा देऊया, इथे बीटा आणि हा जो अँगल्स आहे इथे गॅमा. ओके. कोणते कोणते अँगल्स आहेत? अल्फा, बीटा आणि गॅमा. ओके. त्यानंतर आपण आणि अँगल्सचा जो चार्ट आहे तो दिसायला जरी तुम्हाला हार्ड वाटत असेल की कसं लक्षात ठेवायचं कसं नाही, तर तो एकदम सोपा आहे. ते मी तुम्हाला सांगते कसा. तर जे इथे मी एजेस लिहिलेले आहेत अँगल्स, तर हे जे आहेत क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, हेक्झॅगोनल, रोम्बोहेड्रल, मोनोक्लिनिक आणि ट्रायक्लिनिक. तर हे कसं लक्षात ठेवायचं तर याचे फर्स्ट अल्फाबेट्स घ्यायचे. सी, टी, ओ, एच, आर, एम, आर. फक्त हेच लक्षात ठेवायचं. CTO, CTOH, RM, T, CTOHRMT, CTOHRMT. कसं? CTOHRMT. एखादा मोबाईल नंबर आपण जसा पाठ करतो तसं हे पाठ करून घ्यायचा, एवढा कोड. कळाला? तर क्यूबिकचा एजेस जो आहे तर A = B = C आणि टेट्रागोनलचा एजेस जो आहे A = B ≠ C. म्हणजे हे दोन्ही = हे B आणि C नॉट इक्वल टू आणि ऑर्थोरोम्बिकचा आहे दोन्ही पण नॉट इक्वल टू. ओके. आणि जे त्याचे अँगल्स आहेत ते तिघांचे पण सेम आहेत. अल्फा, बीटा, गॅमा 90 डिग्री. अल्फा, बीटा, गॅमा 90 डिग्री. अल्फा, बीटा, गॅमा 90 डिग्री. ओके. आणि त्यानंतर हेक्झॅगोनलचा आहे तर A = B ≠ C. A = B, B ≠ C. ओके. तर याचा जो अल्फा, बीटा 90 डिग्री आहे आणि गॅमा 120 डिग्री. ओके. रोम्बोहेड्रलचा A = B = C. अल्फा, बीटा आणि गॅमा ≠ 90 डिग्री. ह्या तिघांचा पण अँगल 90 डिग्री नाही आहे. ओके. आणि मोनोक्लिनिकचा A ≠ B ≠ C. अल्फा आणि गॅमा 90 डिग्री. बीटा ≠ 90 डिग्री. बीटाचा अँगल 90 डिग्री नाही. ओके. ट्रायक्लिनिक अल्फा अँड बीटा नाही. ABC A ≠ B, B ≠ C. ओके. अल्फा, बीटा अँड गॅमा ≠ 90 डिग्री सेल्सिअस. ओके. 90 डिग्री सेल्सिअस नाही, सॉरी. ओके. तर हे कसं लक्षात ठेवायचं? CTOHRMT. ओके. बाकी याच्यावरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण बाकीचं नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.